गावाकडचं जीवन पाहताय मित्रांनो. दुपारच्या टायमिंगला कोणीच नसतं इकडे, पूर्ण खाली रोड आहे. आणि आमच्या इकडे कचरा कुंड्या नाही आहेत, ग्रामपंचायतने कचरा कुंड्या वगैरे दिलेल्या नाहीत. सिटीमध्ये तरी कचरा कुंड्या वगैरे कचरा उचलणारे येतात, परंतु हे पाहताय गावाकडे काहीच पर्याय नाही. अशा प्रकारे कचरा रोडच्या साईडला टाकून आरोग्याशी खेळलं जातं मित्रांनो. आता आपण शेतामध्ये जाणार आहोत, शेतातलं वातावरण बघू कसं आहे काय. शेतामध्ये आलो मित्रांनो. हे पाहताय पाठीमागे ऊस आहे, मामांचा ऊस आहे. आणि मी इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आता तुम्हाला पाहायला भेटेल. हे पाहताय ही डिप्पी आहे बंटी शेट. या डिप्पीवरच्या फ्यूजा काढून आता आपल्याला आपल्या विहिरीवरचं जे पेटी आहे मोटरची, म्हणजे स्टार्टर पेटी, तर त्यातल्या फ्यूजा फिट करायच्यात. यासाठी त्या वरून डिप्पीवरनं आपण हाप करतोय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, रात्री दहशत झालेली आहे. पाणी लोक शेतकरी पिकाला पाणी देण्यासाठी येत नाही आहेत, तरीसुद्धा आपण आत्ता रात्रपाळी चालू आहे लाईटीची, त्यामुळे डिप्पी हाप करून आपण बसवतोय. आणि का कारण म्हणजे रात्री शेतकरी पाणी द्यायला का येत नाहीत हे जर कारण आता तुम्हाला पाहायला भेटेल. हे पाहत आहे माझ्या पाठीमागे बिबट्याच्या भीतीमुळे इथे पिंजरा लावलेला आहे. 2-3 वेळा बिबट्या ह्या ऊसामधनं पलीकडे रोड क्रॉस करून जाताना दिसला. 1 महिना झालाय कंप्लीट मित्रांनो, 1 महिना झाला. अजून या पिंजऱ्यामध्ये बिबट्या सुद्धा आला नाही. आणि बिबट्याला पकडण्यासाठी पाठीमागे शिकार सुद्धा भेटलं नाहीये त्यांना. तर पाहूया आपण आता पिंजरा नेमका कशा प्रकारे. 1 महिना झालेला आहे. हे पाहताय हा पिंजरा आहे. इथनं बिबट्याची एंट्री होते. पलीकडे सावज ठेवला जातो, म्हणजे शिकार ठेवली जाते पलीकडच्या जाळीमध्ये. आणि त्या प्लेटवर जर पाय ठेवला तर हा दरवाजा खाली येतो आणि बिबट्या लॉक होतो. तर पलीकडे सावज ठेवावं लागते, पण ते सावज काय ठेवलं नाहीये मित्रांनो. आणि बिबट्या या पिंजऱ्याकडे फिरकला सुद्धा नाही.